नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, विद्यार्थी कल्याण विभाग, येरळा आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय खारघर नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बहिशाल शिक्षण मंडळ योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. PJB पब्लिक स्कूल माजी मुख्याध्यापिका इंदुमती ठक्कर यांनी अवयवदान या विषयावर मार्गदर्शन करून उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी येरळा आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयातील द्रव्य गुण विभाग सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर दीप्ती कदम, डॉक्टर वेदांती पाटील, दोस्त मुंबई फाउंडेशनचे श्रीकांत गावित उपस्थित होते. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था खारघर घरकुल शॉपिंग सेंटर सेक्टर 15 खारघर नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज ज्येष्ठ नागरिक संघ खारघर सेक्टर 15 मधून मला दोस्त मुंबई आणि अमृतानंद बोराडे आणि मॅडम डॉक्टर दीप्ती कदम मॅडमने मला इथे आमंत्रित केलेलं आहे. ऑर्गन डोनेशनवर अवयवदान या विषयावर चर्चा करण्यासाठी, लोकांना अवयवदानाबद्दल माहिती देण्यासाठी मी आज इथे आलेली आहे. इथे येऊन मला खूप आनंद झाला. सिनियर सिटीजन लोकांनी खूप इंटरेस्ट घेतला, व्यवस्थित माझं म्हणणं ऐकलं, मला काही प्रश्न विचारले. म्हणजे जागरूकता आहे सिनियर सिटीजनमध्ये हे मला इथे आल्यानंतर समजलं की एवढी जागरूकता हे ठेवतात. त्यांना ऑर्गन डोनेशनबद्दल, ऑर्गन डोनेशन कोण करू शकतं, काय आवश्यकता आहे आणि ऑर्गन डोनेशन करायचं ठरवल्यानंतर काय करायचं असतं आणि ऑर्गन डोनेशन करायचं म्हणून फॉर्म भरून गव्हर्नमेंटकडे फॉर्म भरायचा असतो, ही सगळी त्यांना माहिती दिली. आणि आत्ता आम्ही त्यांच्याकडून फॉर्म भरून घेत आहोत आणि इथे बसलेले प्रत्येक सिनियर सिटीजन आपला फॉर्म भरत आहे. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आम्ही खूप ठिकाणी कार्यक्रम करतो, पण इथे जो कार्यक्रमाचं मला मनापासून समाधान झालं आहे त्याबद्दल मी सर्वांची, ज्यांनी मला इथे आज आमंत्रित केलेलं आहे, दोस्त मुंबई, अमृतानंद बोराडे साहेब आणि डॉक्टर दीप्ती मॅडम यांचा मनापासून आभार मानते की यांनी इतक्या चांगल्या ठिकाणी मला आज बोलण्याची संधी दिली. आज मराठी भाषा दिवस आहे. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती कदम, सहयोगी प्राध्यापक, येरला मेडिकल कॉलेज खारघर. आज आमचा महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचा जो बहिशाल शिक्षण मंडळ योजना आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही अवयवदान जनजागृती हा विषय ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था खारघर सेक्टर 15 घरकुल येथे आज आयोजित करण्यात आला होता. इथे ज्येष्ठ नागरिकांना श्रीमती इंदुमती ठक्कर मॅडम यांनी अवयवदानासंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बोराडे सर जे सचिव आहेत ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे, त्यांनी आम्हाला वेळेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांना एकत्र करून इथे या कार्यक्रमाला उपस्थित ठेवले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. दोस्त मुंबई फाउंडेशनचे जे श्रीकांत गावित आहेत, त्यांनी जे अवयवदानाचं जे जनजागृतीचा जो कार्यक्रम आहे त्याला मदत केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. डॉक्टर कैलास जावडे सर यांनी ही सगळी अरेंजमेंट करून दिली अवयवदानाच्या लेक्चरसाठी, मी त्या सरांचे आभार मानते. या कार्यक्रमाला माझे जे मदतनीस आहेत डॉक्टर वेदांती पाटील यांच्या सहयोगाबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि कार्यक्रम खूप चांगला झाला. धन्यवाद.